मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। माझ्या मागे एक 2-2.5-3 महिन्याचा एक प्लॉट आहे। या प्लॉटला मी आलोय। या प्लॉटला यांचं मार्गदर्शन तर मी केलेलंच आहे। आता जो वारंवार विचारलेला प्रश्न आहे सध्याच्या कंडिशनमध्ये नोव्हेंबरमध्ये, तर या नोव्हेंबर महिन्यामध्ये पाऊस थांबलेला आहे। थोडा रस्ता खराब आहे, मी त्यामुळे खाली पाहत चालतोय। तर पाऊस संपलेला आहे। सकाळी आणि रात्री थंडी असते। तर अशा अवस्थेमध्ये फुलं भरपूर आहेत प्लॉटला, पण सेटिंग होत नाही आहे। तर या मुद्द्यावर आपण बोलूयात जरा आता। तर झाडाला फुलं आहेत पण सेटिंग होत नाही। तर सेटिंग का होत नाही? कारण आपण त्याला पाण्याचा ताण देत नाही। फुलं आली की जनरली काय होतं, शेतकरी जास्त पाणी द्यायचं काम करतात। त्यामुळं पाण्याचा ताण द्या। पहिली गोष्ट, पाण्याचा ताण देणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। लोकांना पटत नाही पाण्याचा ताण द्या म्हणल्यावर, पण पाण्याचा ताण हा द्यावाच लागेल। तरच तुम्हाला जास्त फुलकळी पण निघेल आणि आलेली फुलकळी टिकेल देखील, आणि टिकली की त्याचं सेटिंग होणार आहे। जर फुलकळी झाडाला टिकलीच नाही, फुलं झाडाला टिकलीच नाहीत तर सेटिंग होणार नाही। त्यामुळे पहिल्यांदा फुलं टिकवण्यासाठी आपण पहिली गोष्ट काय करायची, तर पाण्याचा ताण द्यायचा। मी एक मुद्दा सांगतोय, त्या मुद्द्यावर तुम्ही लक्ष राहू द्या। पहिला मुद्दा सांगितला मी, पाण्याचा ताण देणे। आता पाण्याचा ताण किती द्यायचा आणि किती पाणी सोडायचं ताण दिल्यानंतर, याच्यावर आपण बोलू 2 मिनिटं आता। पाण्याचा ताण हा जमिनीच्या पोतनुसार आपण देऊयात। जमिनीचा पोत म्हणजे आता समजा तुमची भारी जमीन आहे, काळी जमीन आहे, किंवा पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, तर अशा ठिकाणी आपण 15 दिवसाचा कमीत कमी पाण्याचा ताण द्यायला सजेस्ट करतो। 15 दिवस पाण्याचा ताण द्यायचं म्हणलं की शेतकऱ्याच्या मनात धडकी भरते। त्यांना वाटतं 15 दिवस पाण्याचा ताण नाही द्यायचा म्हणजे माणूस काही खोटं बिटक सांगतो किंवा मतलब नाही आहे माणसाच्या बोलण्याला। पाण्याचा ताण देऊन बघा, एकही झाड मरणार नाही। जास्तीत जास्त पानं पिवळी पडतील, पण फुलं चांगली लागतील, गॅरंटीने सांगतोय। तर भारी जमीन असेल तर 15 दिवस पाण्याचा ताण द्या। मध्यम जमीन असेल तर 8 ते 10 दिवस पाण्याचा ताण ठेवा, आणि खूपच हलकी जमीन असेल तर 6 दिवस, तरी कमीत कमी 6 दिवस, 6 ते 8 दिवस। खूप हलकी जमीन असेल तर 6 ते 8 दिवस, आणि 10 दिवसाच्या आसपास मध्यम जमीन असेल तर। भारी जमीन असेल तर 15 दिवसाखाली 1 दिवससुद्धा नाही। 15 दिवस कंपल्सरी पाण्याचा ताण द्यायलाच हवा आहे भारी जमीनसाठी। त्यामुळं फुलकळी जास्त लागेल आणि फुलं टिकतील। पहिला मुद्दा झाला। दुसरा मुद्दा काय करायचा आहे, त्याला ड्रीपमधून 0.34 द्यायचं आहे। कोंबडी खत असेल तर कोंबडी खत द्या, आणि थोडं सल्फर देखील द्या। थोडं म्हणजे 1 किलो एवढं सल्फर आणि 5 किलो 0.34। याने काय होतं, झाडाच्या मुळापाशी हीट जनरेट होते, गरमी तयार होते मुळात झाडापाशी, आणि त्यामुळे फुलगळ देखील कमी व्हायला मदत होते। तिसरी गोष्ट जी आहे, फुलगळ कमी करणे आणि सेटिंग करून घेणे। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक फवारणी घ्यावी लागेल। ती फवारणी आहे प्लॅनोफिक्स या औषधाची। ब्रँड नेम प्लॅनोफिक्स आहे, आणि त्यात घटक आहे नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड, NaA। नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिडची फवारणी तुम्हाला घ्यायची, ज्याने काय होईल, फुलगळ होणार नाही। फुलगळ झाली नाही म्हणजे सेटिंग होणार, फुलं टिकली तर सेटिंग होणार ना। त्यामुळे फुलगळ न होण्यासाठी नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड हे घटक आहे, आणि ब्रँड नेम आहे प्लॅनोफिक्स। हे खूप पोटेंट असं औषध आहे, खूप प्रभावी असं औषध आहे। त्यामुळे त्याचं प्रमाण जे आहे ते 4 लिटर पाण्यामध्ये 1 मिली एवढंच घ्यायचं आहे। 4 ते 5 लिटर पाणी घ्या, त्याच्यामध्ये 1 मिली एवढंच प्रमाण तुम्हाला प्लॅनोफिक्सचं घ्यायचं आहे, आणि प्लॅनोफिक्ससोबत काहीच मिक्स करायचं नाही। पाणी आणि प्लॅनोफिक्स हे 2च घटक असायला पाहिजेत, आणि त्याची फवारणी घ्यायची। पुन्हा सांगतोय, 4 लिटर पाण्याला 1 मिली, जास्त प्रमाण घ्याल तर पानगळ होणार आहे 100%। त्यामुळं 4 ते 5 लिटर पाण्याला 1 मिली एवढंच प्रमाण घ्या, आणि त्याची फवारणी करा प्लॅनोफिक्सची। तिसरा मुद्दा सांगितला मी तुम्हाला। पहिला मुद्दा होता पाण्याचा ताण, दुसरा मुद्दा होता की विद्राव्य खत 0.34 आणि सल्फर 1 किलो, आणि तिसरा मुद्दा मी सांगितला की प्लॅनोफिक्सची फवारणी करायची। चौथा मुद्दा आणि थोडा महत्त्वाचा मुद्दा आहे की फुलं टिकण्यापर्यंत आपण आता बोलले, पण सेटिंग कशी करून घ्यायची। सेटिंग करण्यासाठी तुम्हाला मधमाशांना थोडं इन्व्हिटेशन द्यावं लागेल, मधमाशांना बोलवावं लागेल। मधमाशांना बोलवण्यासाठी आपण कित्येक वर्षापासून सांगतोय की ताक, गुळ, विलायची याची फवारणी करा। ताक या विलायची असतात 4-5, एका पंपासाठी प्रमाण सांगतो, एक 20 लिटरचा पंप आपण अंदाजे पकडूयात।
प्रमाण याचं कमी जास्त झालं तर काही घाबरायचं कारण नाही, आयुर्वेदिक उपाय आहे. त्यामुळं प्रमाण तुम्ही म्हणाल की मी जर तुम्हाला 150 ग्रॅम गुळ सांगितला तर 150च्या ऐवजी 200 ग्रॅम झालं चालेल का, 300 ग्रॅम होऊ द्या, हरकत नाही. 4 विल्याची सांगितलं, 4च्या ऐवजी मी 8 विल्याची घेऊ का, 8 काय 10 घ्या, हरकत नाही. ताक जर मी तुम्हाला 20 लिटरला 1 ते 2 लिटर सांगितलं तर तुम्ही 4 लिटरचं ताक घेतलं तर चालेल का, चालेल. प्रमाण काही हे नाही, पण अंदाजे प्रमाण सांगतो. 20 लिटर पाण्याला 1 ते 1.5 लिटर किंवा 2 लिटरपर्यंत ताक घ्या 20 लिटर पंपासाठी, म्हणजे त्यात 18 लिटर पाणी. बऱ्याच एकाने विचारलं होतं 20 लिटर पंपासाठी जर 20 लिटर पाणी घेतलं तर वरचं 1.5 लिटर ताक म्हणजे 22 लिटर होतं वगैरे, मूर्खासारखे प्रश्न विचारला होता कोणीतरी. तर 18 लिटर पाण्यासाठी 18 लिटर पाणी, 2 लिटर ताक, आणि त्यामध्ये 4-5 विलायची घ्या. त्याला बारीक कुटून घ्या खलबत्त्यात वगैरे. त्या साल्ट्यासहित त्या पंपामध्ये टाका किंवा साल्टे काढून घ्या तुमचं पंपाला जर फिल्टर असेल तर, नसेल तर ते 4-5 विलायची घ्या, त्याची कट करून त्यात टाका आणि त्यात 150 ग्रॅम ते 200 ग्रॅमपर्यंत गुळ घ्या. सेंद्रिय गुळ असेल, काळा गुळ म्हणतात त्याला, सेंद्रिय गुळ असेल तर खूप चांगलं. याचं मिक्सचर करून त्या पंपाची फवारणी करा झाडावर. ताक हे नैसर्गिक बुरशीनाशक आहे, त्यामुळे ते बुरशीनाशकाचा फायदाही आपल्याला ॲडिशनल होणार आहे. आणि विलायची सेंट असल्यामुळं मधमाशा आकर्षित होतील, आणि गुळाच्या गोडव्याचा जो सेंट आहे त्याच्यामुळं मधमाशा आकर्षित होतात, आणि गुळामध्ये खनिजं देखील असतात. तर तो एक ॲडिशनल आपण झाडाला सप्लिमेंट देऊ. तर ताक, गुळ, विलायची आणि पाणी एवढं मिक्सचर करून त्याची फवारणी करा. यांनी काय होईल, मधमाशा आजूबाजूच्या प्लॉटचे असतील, आजूबाजूच्या प्लॉटवर किंवा लिंबाच्या झाडावर वगैरे मध असेल त्या ठिकाणी, मोहळ असेल तर त्यातल्या माशा आपल्या प्लॉटकडे आकर्षित होतील आणि त्या पॉलिनेशन करतील, परागीभवन आपल्या प्लॉटचं करून देतील. आणि मधमाशांकडून जे परागीभवन होतं ते परफेक्ट होतं, म्हणजे शेंगाची क्वालिटी वगैरे एकदम बेस्ट राहते. आणि बऱ्याच प्लॉटमध्ये ज्यांनी ह्या फवारण्या मागं वापरल्यात, 5-6 वेळा त्यांनी फवारण्या केलेल्या आहेत, त्यांच्याच प्लॉटमध्ये शेवट झाडावरच मोहोळ आलेले आहेत. ते नशीबवान लोक आहेत. मी नेहमी म्हणत असतो ज्यांच्या प्लॉटमध्ये मोहोळ आहेत ते लोक नशीबवान आहेत. तर तुम्ही नशीबवान व्हा आणि मधमाशांना आकर्षित करा. तर ह्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. पहिलं म्हणजे पाण्याचा ताण देणे, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पाण्याचा ताण देणे, फुलोरा अवस्थेमध्ये पाण्याचा ताण द्यायलाच हवा. आणि हा पाण्याचा ताण कधीपर्यंत द्यायचा, बऱ्याच जणांना वाटतं की कंटिन्यू ठेवायचा. नाही, कंटिन्यू ठेवायचा नाही. जेव्हा आपल्या प्लॉटमध्ये 60-70% शेंगा दिसतील, सुतळीच्या आकाराच्या, दाबणीच्या आकाराच्या अशा लटकणाऱ्या शेंगा दिसतील, 60-70%, 50%च्या वर समजा लमसम, एक 50%च्या वर जेव्हा शेंगा दिसतील आपल्याला लटकताना, तेव्हा आपल्याला पाणी हळूहळू वाढवायचं, टप्प्याटप्प्याने वाढवायचं आहे. कारण तेव्हा शेंग फुगण्यासाठी आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. नाही तर कंटिन्यू पाण्याचा ताण ठेवला तर मग शेंगाचा 2 बियाचा मधला जो भाग असतो, जो आपण दातानं ओढून खातो, त्याला गर म्हणतो आपण, तो गर भरला जाणार नाही आणि शेंगा ज्या ठिकाणी बिया तिथं उंचवटा तयार होईल, म्हणजे मनीसारख्या शेंगा तयार होतील त्या. त्यामुळं टप्प्याटप्प्यानं आपल्याला पाणी वाढवायचं आहे. तर टप्प्याटप्प्यानं पाणी वाढवताना 50% पण आपल्याला शेंगा दिसायला हव्यात झाडाला, तेव्हाच आपण त्याचं पाणी वाढवणार आहोत. तर 50% दिसल्यानंतर पाणी वाढवायचं, टप्प्याटप्प्याने वाढवायचं. जसं ताण कमी करायचा साध्या भाषेत. समजा मी तुम्हाला 15 दिवसात ताण सांगितलं असेल आणि आता 50% आपल्याला शेंगा दिसत आहेत, तर त्या ठिकाणी 15च्या ऐवजी 10 दिवस करायचा एक वेळेस. परत काय करायचं, 8 दिवस करायचा, 6 दिवस करायचा. तोपर्यंत शेंगा वाढलेल्या असतील, शेंगाचं प्रमाण वाढलं असेल, शेंगाही मोठ्या होतील असतील, मग प्रमाण आपण 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देऊ शकतो झाडाला. भारी जमिनीसाठी बोलतो. हलक्या जमिनीसाठी आणि मध्यम जमिनीसाठी तुम्ही तेच करा. हळूहळू पाण्याचा ताण कमी करा 1-2 दिवसाच्या अंतराने, आणि मग शेंगा फुगायला चालू होतील. तर या 4 गोष्टी करा. पाण्याचा ताण द्या, 0.34 सल्फर द्या. 0.34 सल्फर हे परत तुम्ही 8 दिवसांनी रिपीट करू शकता. आणि पाण्याचा ताण जेव्हा संपतो आणि जेव्हा पाणी देतो तेव्हा परत रिपीट करा तुम्ही 0.34 आणि सल्फर. प्लॅनोफिक्सची फवारणी करा. 4 ते 5 लिटर पाण्याला 1 मिली एवढंच प्रमाण घ्या. आणि चौथी गोष्ट आहे ताक, गुळ आणि विलायचीची फवारणी. या 4 गोष्टी करा. तुमचे फ्लॉवर चांगले सेटिंग होतील आणि चांगल्या क्वालिटीच्या तुम्हाला शेंगा देखील भेटतील. साधे उपाय आहेत आणि ताक, गुळ, विलायची तर एक नंबर परफेक्ट उपाय एकदम. बरेच लोक म्हणतात की ताक, गुळ, विलायचीनं मावा येतो, काळे ते कॉलनीमध्ये राहतात ना शेंड्यापाशी, मावा येतो म्हणून. तुम्ही ताक, गुळाची, विलायची फवारणी नका करू, तरी देखील मावा येणार आहे. कारण थंडीच्या दिवसामध्ये मावा हा थोडा अटॅक करतोच. माव्यासाठी काय औषध वापरायचे मी नंतर सांगेल. सध्या तुम्ही ताक, गुळ, विलायची फवारणी करा. पाण्याचा ताण ठेवा, 0.34 सल्फर द्या आणि प्लॅनोफिक्सची एकदा फवारणी करा. प्लॅनोफिक्सची फवारणी तुम्ही रिपीट करू शकता. परत 8 दिवसाचा गॅप ठेवा आणि प्लॅनोफिक्स परत रिपीट करा. स्वस्त आहे औषध, जास्त महाग नाही आहे, स्वस्त औषध आहे ते आणि प्रमाण खूप कमी आहे त्याचं. या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्ही विचारला होता प्रश्न की फुलं आहेत पण सेटिंग होत नाही, तर त्यासाठी ह्या गोष्टी करून बघा. ऊन असेल ना दुपारी, चौथा महत्त्वाचा स्टिम्युलंट आहे जास्त फुलं घेण्यासाठी आणि सेटिंग होण्यासाठी. ऊन असायला पाहिजे दुपारी. भले सकाळी आणि संध्याकाळी थंडी असली चालेल, पण दुपारी प्रखर ऊन असायला हवं, अंगाला टोचणारं ऊन असायला हवं, तर तुमचं सेटिंग चांगलं होईल.
या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन नक्कीच भेटूयात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.